दी मोस्ट पॉवरफुल सिनेमा ऑफ दी डिकेड अर्थातच पुनीत बालन स्टुडिओज निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा सिनेमा येत्या 22 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय. अक्षरशः अंगावर काटे आणणारा ट्रेलर आपण नक्कीच पाहिला असेल. मराठीमध्ये अशा प्रकारचा ॲक्शनने भरलेला चित्रपट यापूर्वी आपण नक्कीच पाहिला नसेल. तर याच रानटी चित्रपटाबद्दल आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. रानटीतील कलाकारांशी आज आपण खास बातचीत करणार आहोत. आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते आणि रानटी चित्रपटातील मुख्य कलाकार शरद केळकर सर आपल्यासोबत आहे. सर, सर्वप्रथम तुमचं डिजिटल प्रभामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, कसे आहात? थँक्यू. मी बरा आहे आणि खूप चांगलं वाटतं पुण्याला येऊन. थोडं घरचं वाटतं असं. आत्ता फोन येतील माझ्या मामांचे, काकांचे, आत्या, मावशी सगळे फोन करणार की तू पुण्याला आला आणि आमच्याकडे येत नाही का पुण्याला. तर खूप घरचं असं एक वातावरण आहे ते. सर, रानटी चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात काय सांगाल? आणि जसं नाव त्याचं आहे रानटी, तर तो का झाला रानटी, कशाला झाला रानटी, ती कथा आहे सिनेमाची. तर आपल्याला वाटतं की फक्त एक ॲक्शन पॅक्ड फिल्म आहे, पण त्याच्याहून जास्त स्ट्रॉंग या फिल्मचे इमोशन्स आहे. आणि सगळे इमोशन्स आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना तर बाप आणि एक मुलगा, आई आणि मुलगा, किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे. एक पर्टिक्युलर इमोशन फिल्ममध्ये अशी आहे जी कोणी आत्तापर्यंत या पद्धतीने दाखवली नाही आहे. आणि आमच्या फिल्मचं बेसच इमोशन आहे. लोकांना वाटतं की ॲक्शन आहे, पण आहे बेस खूप स्ट्रॉंग बेस आहे इमोशन्सचा. आणि विदाऊट इमोशन्स तुम्ही कोणची गोष्ट दाखवू शकत नाही. तर वी कॅन टेक आउट द इमोशन्स फ्रॉम द फिल्म. तर इमोशन्स खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरनं ॲक्शन त्याला ॲड करतं. म्हणून हा एक कम्प्लीट सिनेमा आहे. ज्यामुळे सिनेमा म्हणतो ना आपण, इट्स नॉट रिअल, म्हणून तो सिनेमा आहे. सर, हा चित्रपट जेव्हा तुमच्याकडे आला तर अशी कोणती गोष्ट होती की या सिनेमासाठी तुम्ही होकार दिलात? नाही, मी अशी स्क्रिप्ट एक शोधत होतो, कारण लय भारी नंतर, आणि लय भारी वॉज, तुम्ही म्हणता ना की रिअलिस्टिक सिनेमा, काहीच रिअलिस्टिक नव्हतं. डबल रोल हिरोचा, पण इट वॉज अ मास एंटरटेनिंग फिल्म. अ थिंग विच यू विल नेवर सी इन युअर लाईफ. दॅट इज सिनेमा फॉर मी. तर तशी स्क्रिप्ट मी एक शोधत होतो, तेव्हा समितने स्क्रिप्ट आणली. म्हणजे ॲप्ट आहे, ही तितकी अनरिअल नाही आहे. इमोशन्स खूप स्ट्रॉंग आहे, आणि एक वरनं एक हिरोइझम आहे. पण माझं थॉट होतं की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये त्यांचे हिरोज असतात, स्टार्स असतात, ज्यांना लोक बघायला जातात थिएटरमध्ये. आपल्याकडे ती सिस्टम होती पहिले. आता कुठे मध्ये चालली गेली सिस्टम ती. किंवा आम्ही पण पहिले महेश सर असो, किंवा अशोक मामा असो, किंवा सचिन सर असो, ह्यांचे सिनेमे बघायला जायचो, किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सर असते. स्टार्स होते ते. कारण इतकं त्यांचं एक्सपोजर जास्त नव्हतं, म्हणून ते कमी दिसायचे. म्हणून लोक त्यांना बघायला जायचे थिएटरमध्ये. म्हणजे मी सुद्धा थिएटरमध्ये पण बघितला सिनेमा, ग्वाल्हेरला. अनेक वरनं ते असं ना VHS आणून ते कॅसेट टाकून पण पिक्चर बघितले. तर तोही वेळ होता तेव्हा. रितेश सर आहे, तर रितेश सर किती सिनेमा करणार वर्षाचे? 1 किंवा 2 वर्षात एक. कारण ते हिंदीही करतात. तर माझं जर मी आता किती सिनेमा करणार? 1 किंवा 2 मॅक्स मराठीत. पण ती एक सिस्टम यायला पाहिजे. आणि तो एक हिरोइझम, किंवा तो एक असा मास सिनेमा करण्याची खूप इच्छा होती. जेव्हा स्क्रिप्ट आली, मी लगेच हो म्हटलं. पण मी म्हटलं, समित, ते जी तू स्क्रिप्ट ऐकवतोय त्याला इतके पैसे लागतील, तू जशी ऐकवली आहे, आणि तू कॉम्प्रोमाइज नाही करणार तर इतके पैसे लागतील, आहे का? म्हटलं आपण आणू कुठून तरी. मग मी दोघांनी ठरवलं, आपण आपली आपली फीस सोडू, आपण पहिले पिक्चर बनवूया. मोठी गोष्ट होती खरं. मग म्हटलं हो, म्हटलं आता आपण करू सॅक्रिफाईस, काही गोष्ट नाही, पण मला तो सिनेमा दाखवायचा जो मराठीत कोणी केला नाहीये. ती थॉट घेऊन मी थांबलो थांबलो थांबलो. मग आमच्या आयुष्यात आले पुनीत बालन. किती थांबले, किती वेळ मी थांबले? 7 वर्ष ऑलमोस्ट, म्हणजे 6-5 वर्ष थांबलोच. त्याच्यानंतर मग पुनीत मला भेटले. आणि पुनीतनी लगेच मला हो म्हटलं. फक्त एक प्लॉट ऐकला, आणि त्याला आवडला की ह्यांचा थॉट आणि इंटेंट खूप राईट आहे दोघांचा. की ह्यांना हे नाही पडत आहे की आपण काय वाचवूया, किंवा आपली असं फीस, किंवा आपण ना लाईन प्रोड्युशन फीस, ना ॲक्टर्सची फीस, तर सगळंच काही घेत नाही लोक. पण पिक्चर ना करायचा आहे मोठा, तर की तू बजेट सांगा, सांगा, डन, करा सुरुवात.
देन वी डिड अ लॉट ऑफ प्री प्रोडक्शन. कारण जर तुम्हाला मोठा सिनेमा त्या बजेटमध्ये बसवायचं म्हणजे बजेट चांगलं होतं, खूप चांगलंही बजेट आहे. म्हणजे त्यांनी कधी विचारपूस नाही केली की कुठे काय कसं करायचं. ते आम्ही ठरवलं की नाही, आपण जितकं कन्साईजमध्ये मोठा फिल्म करू ना, ते चान्सेस ऑफ रनिंग द शो इज मोर. तर त्याला खूप बसवून आणि एक असं पुरं हे सगळं करून सिस्टम करून आम्ही पिक्चर शूट केला. त्याच्यामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला, माझा पाय तुटला. समीतचा तर मेजर ॲक्सिडेंट झाला, तो हॉस्पिटलमध्ये होता. ऑलमोस्ट ही वॉज डेड. हे केम आउट ऑफ इट. सगळे थांबले, पुनीत थांबला, सगळे. पुनीत पण ह्यांनी म्हटलं की आता पिक्चर केव्हा होईल, तुम्हाला तुम्ही करायचं. तो पण हवं होतं की तू रेस्ट कर, तू बोले बरा हो. आपण सगळे वाट बघू. सगळे ॲक्टर सगळ्यांनी कॉपरेट केलं आणि फायनली म्हणतात ना, आपण स्वेट ब्लड सगळं दिलं. तर लिटरली सगळं दिलं आहे पिक्चरसाठी सगळ्यांनी. आणि मग रानटे गेला. आणि अपेक्षा हीच आहे की लोक, जर तुम्ही KGF जाऊन बघता किंवा ॲनिमल जाऊन बघता किंवा पुष्पा बघता, तर रानटी पण बघू शकता. तुमच्याच भाषेत आहे, आपली फिल्म आहे, तर जाऊन बघायला पाहिजेत. वी नीड युअर सपोर्ट. आम्ही काही वेगळा प्रयत्न केला आहे तुम्हाला ते देण्याची. एक आमचं एक थॉट आहे की मराठीत का नाही, पण करू शकतो आणि मी करून दाखवलं आहे. तर नावं ठेवण्याच्या ऐवजी माझी रिक्वेस्ट आहे, कारण क्रिटिसाइज करणं सगळ्यात सोपं असतं, लगेच जात नाही, तर तोंड लागतंय. किंवा आजकाल तर टीजर आला होता, टीजर तेव्हा देखील बऱ्याच कसं काय असं बरेच मी पण वाचले, मला पण खूप मजा आली वाचायला. पण मी तर त्याचा विचार नाही करत, कारण आजकालच्या काळात ना इन्स्टंट जजमेंट नाही. तुमचं ऐकतं कोण, पहिली गोष्ट जे तुम्ही लिहिताय. त्यांनी काय मला काही फरक पडतोय की मी बदलणार आहे त्यांनी. पण स्वतःचा विचार, तुम्ही नेगेटिव्ह बोलून आपल्या जवळपास नेगेटिव्हिटी वाढवताय. जर तुम्ही शिवी दिली मला, मी घेतलीच नाही, तर शिवी कुठे जाईल, परत तुमच्याच जवळ जाईल ना. म्हणजे मराठी सिनेमाला क्रिटिसाइज करणारे मराठी सगळ्या पिक्चरला आजकाल तर ओपन फोरम आहे ना, जे मनात द्यायचं तुम्ही लिहून देता आजकाल. पर्टिक्युलर आपण मराठी ऑडियन्सचा जर विचार केला, जेव्हा मराठी मराठीमध्ये ऑडियन्सनी मला एका मुलींनी असं, मी एका इव्हेंटमध्ये गेलो होतो, मी म्हटलं मी पण एक सिनेमा घेऊन येतोय, असा ॲक्शन सिनेमा घेऊन येतोय. नाही, जर गोष्ट चांगली असेल ना, तर मी बघायला जाऊ. मी त्यांना एकच उत्तर, इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टींवर सिनेमा बनला आहे, तुम्ही जर गेला असता तर आज आपल्या सगळ्या फिल्मनी 200 कोटी किंवा 100 कोटी केलं असतं. इतकी कॅपॅसिटी महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही गेला का? नाही. मग का बोलताय? चांगली फिल्म तुम्हाला एक कॉन्टेंट ड्रिव्हन सिम्पल फिल्म आणली, तेही तुम्ही बघायला जात नाही. तुमच्याकडे एक म्युझिक आणली, तेही तुम्ही बघायला जात नाही. सोशल फिल्म आणली, तेही तुम्ही बघायला जात नाही. नावं ठेवण्यामध्ये सगळ्यात नंबर 1. काय नेमकी थॉट प्रोसेस वाटते मराठी ऑडियन्स? नाही, ऑडियन्स वॉन्ट टू सी फिल्म्स. आपण त्याला लोकांपर्यंत पोहोचवत नाही त्याप्रमाणे. ते पोहोचण्याची गरज आहे, आज ते कन्व्हे करण्याची गरज आहे. मला वन ऑन वन बोलायची गरज आहे त्यांच्याशी, की तुम्ही आपल्या भाषेत बघा ना सिनेमा. आपल्या इंडस्ट्रीला सपोर्ट करा ना. तुम्हीच नावं ठेवणार पहिले, तर आम्ही पुढे कसं वाढू? कारण तुम्हाला काय वाटतं? कारण काय वाटतं? कारण त्याचं एक रिझन पण आहे. कारण ज्यांनी जर वेडमध्ये जर वेडची स्क्रिप्ट आहे ना, ती एक सर्टन बजेटमध्ये होऊ शकते असं नॉर्मली. पण रितेशनी काय केलं ना, रितेशनी त्याला एका स्केलवर शूट केलं, म्युझिकवरती स्पेंड केलं, चांगलं मार्केट खूप मोठं केलं. सो त्यांनी तिथे खर्च केला आणि डोकंही वापरलं कसं करायचं याला, म्हणून इतके पैसे कमावले. आज निखिल साण्यांनी जर कोणची फिल्म मार्केट केली असेल जिओकडनं, तर ते ही हॅज अ ब्रेन, लय त्यांनीच केला होता मार्केट. तर असं नाही फक्त कॉन्टेंट ड्रिव्हन, पण तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. तर प्रश्न तिथे असं लोकांना पोहोचत नाही. मग लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि काय आजकाल आपल्या आयुष्यात ना माणसाच्या, आम्ही पण क्रिटिसाइज करतो लोकांना, पण ते बेसिक नेचर थोडंसं आहे लोकांचं. त्याला थोडंसं त्याला साईडला करून पुढे वाढायची गरज आहे. आणि जर ऑडियन्सनी सपोर्ट केलं, व्ह्यूअर्स सपोर्ट केलं, तर मराठी सिनेमा खूप पुढे जाऊ शकतो. जर आपणच पाय ओढले त्याचे मागे, तर पुढे कसा वाढणार? तर इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू द व्ह्यूअर्स, जे प्रेक्षक आहेत त्यांना, की मराठी सिनेमाला सपोर्ट करा. जर तो पुढे जाईल तर आम्हाला एक मोटिवेशन मिळेल, की आम्ही अनेक मोठे सिनेमे, त्याच्याहून मोठे सिनेमे बनवू शकू. कारण आपल्याजवळ गोष्टी, कॉन्टेंट सगळ्यांहून जास्त आहे. कलाकार अप्रतिम आहे, उत्तम डायरेक्टर्स आहे आपल्याकडे. तर मग का नाही? कारण तुमचा सपोर्ट नाही भेटत आहे आम्हाला. तर तुम्ही सपोर्ट कराल. जर तुम्ही मराठी सिनेमा बघायला जाल
आणि मी तुम्हाला वेगवेगळे सिनेमे देतोय दरवर्षी. तर प्लीज जाऊन बघा. चूज युअर फिल्म्स. मी म्हणतो की 150 सिनेमे जाऊन बघा. पण ॲटलीस्ट ते ते 20 सिनेमे आहे. आज 150 मधनं जर 15 किंवा 17 सिनेमे पण हिट झाले, इंडस्ट्री कुठेच्या कुठे जाईल. तर वी नीड दॅट सपोर्ट फ्रॉम यू. आणि मला विश्वास आहे की जर तुम्ही मनातलं, मी आपल्या मनातलं बोलतो नाही. मी कधी फेक बोलत, कोणाशी बोलत नाही. स्पष्ट बोलतो मी, काही फिल्टर नाही आहे. आणि जर प्रेक्षक बघायला गेले, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझा पिक्चर मागच्या वेळेस आलेला. ठीक आहे, कॉन्टेंटमध्ये काहीतरी लोकांना आवडलं नाही किंवा ते पिक्चर बघून आवडलं नाही झालेलं. ते सगळ्यांचं परसेप्शन आपलं आपलं एक बघायची एक दृष्टी आहे. पण मागच्या सिनेमा हर हर महादेव केला होता मी. त्या दिवशी हिंदीमध्ये राम सेतू आला आणि थँक गॉड आला. एकामध्ये अक्षय सर होते, एकामध्ये अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा होते. त्यांच्याजवळ 2000हून जास्त स्क्रीन्स होत्या. तरी आमचं कलेक्शन फर्स्ट डेचं ऑलमोस्ट त्यांच्या बरोबर किंवा एक फिल्मच्या तर पुढे होतं. तर मला माहिती आहे की तुम्ही येऊन बघता सिनेमा. असंच सपोर्ट करा मराठी सिनेमाला. तर आम्ही पण तेलुगू, तमिळसारख्या मोठ्या स्किलच्या सिनेमा करू शकतो. सर, बरीच दिलखुलास चर्चा तुम्ही करताय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा ट्रेलर देखील नुकताच लॉन्च झाला, त्यावर देखील बऱ्याच कमेंट आल्या तुमच्या डायलॉगवर पर्टिक्युलर. तर त्या गोष्टीला तुम्ही कसं हँडल करता किंवा कसं पाहता मी याकडे? जास्त बघत नाही रे. मी जे काम केलंय करून त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. होतं काय, मी तुम्हाला सांगतो कसं गणित बसतं याचं. जर तुम्ही कमेंट्स वाचले तुम्ही कमेंट्स, त्याच्यामध्ये वो दाल में काला और है ना, काले में दाल, तसं वाला सिस्टम आहे की ते 50 कमेंट्स होते फॉर एक्झाम्पल. त्याच्यामध्ये 10 असतील जे निगेटिव्ह आहे, पण 40 चांगले आहे ना. तर मी 40 कडे लक्ष देईन ना. मी का 10 कडे लक्ष देऊ? आय वॉन्ट टू गेन पॉझिटिव्हिटी फ्रॉम एनिथिंग. मी कशा दुर्लक्ष करेन मी? किंवा ते 10 लोक नाही जाणार बघायला ना, ज्यांना नाही आवडत आहे, की ते जाऊन बघतील की असंच आहे का. दोन्ही बेटर आहे माझ्यासाठी. करेक्ट. तर मला त्याचा फरक नाही पडत. आय मूव्ह ऑन. आपण आपलं बेस्ट द्या, आपले आपले एफर्ट्स द्या. जे शरद डायरेक्टर केळकर सरांकडून अपेक्षा लोकांच्या ज्या आहेत, रानटी चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही जे कॅरेक्टर प्ले करताय विष्णू नावाचं, तर लोकांना ते ते कॅरेक्टर तसं नाही आहे, तुम्हाला असं वाटतंय. ते कॅरेक्टर मुळीच नाही आहे. तुम्हाला वाटतं तसं ते कॅरेक्टर नाही आहे. डोंट गो ऑन द कव्हर, रीड द बुक. ते कॅरेक्टर असं नाही आहे. तुम्हाला फिल्ममध्ये कळेल. काय सांगाल सर थोडक्यात कॅरेक्टर विषयी? नाही नाही, तो खूप सिम्पल सायलेंट मॅन आहे तो फिल्ममध्ये. तो जास्त बडबड नाही करत पिक्चरमध्ये. काय असेल मी सांगतो, मी तर बाहेर प्रेसवर सांगितलंच तुम्हाला. जेव्हा साऊथमध्ये फिल्म बनते ना, तर त्यांचा ऑडियन्स वेगळा आहे. इथे तुम्ही म्हणताय की मला कॉन्टेंट ड्रिव्हन किंवा असे सिनेमे करायचे. मग जेव्हा आपण एक राक्षस करतो, तेव्हा कोणी आलं आलं बघायला? तिथे पण शरद केळकर होता. कोणी आलं बघायला? नाही आला. असं नाही आहे. आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ फिल्म्स असतात, डिफरंट कॅरेक्टर्स, त्याला डिफरंट. मी सगळेच कॅरेक्टर एकाच टाईपने डायलॉग मोठे मोठे बोलून करेन, पब्लिक बोर होईल ना थोड्या वेळानंतर. तर आपल्याला काहीतरी चेंज, आणि मला पण चेंज पाहिजे ना आयुष्यात, की प्रत्येक वेळेस की औरतों पे हात डालने वाले की उंगलियां नहीं काटते, हे मी बोलू शकतो. किंवा हा डायलॉग पण तुम्ही म्हणतोय ना, बोललो की फॉर एक्झाम्पल विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह नावाने घाबरतात. मी क्लिअर इट्स अंडरस्टँड. तो कॅरेक्टर इथे आहे माझ्या तोंडाचं. उडून तो बोलणार नाही, डीप बोलणार. तर तो तसा आहे. विष्णू नावाने घाबरता असं बोलू शकतो मी, पण ते गरज नाही तिथे बोलायची ना. म्हणून त्या एक सिनेमाचं एक लँग्वेज असते. प्रत्येक वेळी डायलॉग नसतात पिक्चरमध्ये. एक नॉर्मल लोक बोलतात. साचेबद्ध करते ऑडियन्स या गोष्टी. हा, म्हणजे त्यांना पाहिजे की शरद केळकर म्हणजे फक्त डायलॉग बोला. अरे असं नाही आहे, तो ऍक्टर आहे यार, त्याला वेगळे. असं जर असं तर मी श्रीकांत नसता केला, मी लक्ष्मी नसता केला, मी तानाजी नसता केला ना, फक्त डायलॉग बोलायचे. तर ते म्हणजे तुम्ही मला रिस्ट्रिक्ट करताय एका फ्रेममध्ये. मला रिस्ट्रिक्ट नाही व्हायचं आहे. तुम्हाला आवडो किंवा नसो, मी रिस्ट्रिक्ट नाही होणार एका टाईपच्या रोलमध्ये. बहुतेक ह्याच्या पुढे एक असा सिनेमा आहे जिथे मी मुका असेन. मग काय करणार? ॲज अन ॲक्टर मला करायचा आहे असा रोल. तुम्हाला नाही तर मुकेला पण डायलॉग द्या, तो पण बोल. तर ते नाही होणार ना. म्हणजे एक ॲक्टर, एक रायटरचा एक विजन आहे. समित कक्कडनी विष्णूला असं लिहिलंय, तो डायलॉग तसेच बोलणार ना. अँड आय वर्क कम्प्लिटली विथ द डायरेक्टर. मला जो डायरेक्टर म्हणेल तेच मी करणार.
थर्ड पार्टीचं काय ऐकू मी? की अरे सर वो ऑडियन्स बोल रही है तुमको डायलॉग बोलना चाहिए ना. तुम्हाला सगळे चल निघ इथून. तर डायरेक्टरनी अख्खा सिनेमा बघितलाय. आपण 2 सीन बघतो किंवा आपले आपले सीन बघतो. डायरेक्टर अख्खा सिनेमा बघतो. त्याला जास्त नॉलेज आहे. त्याला एक्सपिरियन्स आहे. तर मी डायरेक्टरचं ऐकणार. एक रॅन्डम माणूस जो Instagram किंवा ह्याच्यावरती YouTubeवरती कमेंट लिहितोय त्याचं नाही ऐकणार. सर या चित्रपटामध्ये मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. तर एकूणच कशा गमती जमती झाल्या सेटवर किंवा एखादा किस्सा सांगता येईल आणि या टीममध्ये आपण जर पाहिलं रानटीच्या, तर खऱ्या आयुष्यात रानटी कोण आहे काय वाटतं? मी होतो रानटीला म्हणजे लग्नापूर्वी काय लग्न म्हणजे मुलगी झाल्याच्या अगोदर मी रानटी होतो. म्हणजे स्पष्ट सांगतो खूप राग असा होतो मी. रागीट. रानटीची कन्सेप्ट काय तुमची कन्सेप्ट रानटीची? म्हणजे रानटी असं तुम्ही विचार तसा रानटी होतो मी की बोलायचं कमी मारायचं जास्त. तर मी कॉलेज टाईममध्ये तसाच होतो. पण तशी गरज नाही पडायची कारण धिप्पाड शरीर होतं आणि आवाज असा होता. तो लोक फक्त आवाजानेच घाबरायचे किंवा बघूनच गेला कसा मारणारा तर 6 फीटच्या वर माणूस आहे असं. आता तर ते बारीक कारण आता फॅशन बारीक व्हायची आहे ना. त्यावेळेस फॅशन होती अशी. आमचे आयडल होते सुनील शेट्टी, सन्नी देओल, असं धिप्पाड अशा 18-19 बायसेप्स होते असे मोठे मोठे. लोक तशी घाबरायची. तर रानटी दिसायचोच मी आणि माझ्याजवळ एक बुलेट होती आणि मी कुर्ता इथे टाकून असं मस्त जीन्स आणि कुर्ता खादीचा इथे असं करायचो आणि बुलेटवरती यायचो. तर ह्याच्या पुढे काय रानटीपणा करायचं. पण आता आयुष्यात हळूहळू तुम्हाला तो रानटीपणा फक्त स्क्रीनवरती बेटर आहे. कारण आयुष्यात रिअल लाईफमध्ये रानटीपणा करण्याची गरज नाही. म्हणून ह्याच्याकडनं काही शिक्षा नका घेऊ. डिरेक्टर जे आहेत समीत कक्कड होय इतर रानटी. हां त्याचं लग्न झालं ना अजून. लग्नानंतर लग्न सगळे रानटी संपतात. रानटीपणा जातो. अरे म्हणजे तुमचं झालं लग्न? हो झालं. विचारा आपल्या मिस्टरांना किती रानटी होते ते. नक्की सर. जर आपण पाहिलं तर हा जो चित्रपट आहे खरं तर आपण जर बोलतोय मराठी ऑडियन्सचा जर पर्टिक्युलर विचार केला तर तुम्ही जसं सांगितलं की साऊथचे मूवी असतील किंवा हिंदी मूवी असतील त्यांना भरभरून प्रतिसाद दिला जातो. महाराष्ट्रातील ऑडियन्स अक्षरशः डोक्यावर घेतं. तर या चित्रपटाला तुम्ही ऑडियन्सनी जास्तीत जास्त रिस्पॉन्स करावा, त्याला पाहावं आणि मग जजमेंट करावं किंवा जज करावं. तर काय वाटतं की फॅक्टर काय आहेत या सिनेमाचे? नाही कारण माझं असं आहे की जर तुम्हाला तसे सिनेमा आवडतात तुम्ही जाऊन बघता. इथे ते सगळे एलिमेंट्स आहे या फिल्ममध्ये. तुम्हाला हिरोइझम मिळेल, तुम्हाला मोठी गाणी भेटतील, तुम्हाला मोठे विलन्स भेटतील, अप्रतिम ॲक्शन आहे. म्हणजे इतकं टची इमोशन आहे याच्यामध्ये. मी जसं सांगू शकत नाही पर्टिक्युलर त्या ट्रॅकबद्दल. पण एक कडक इमोशन आहे त्याच्यामध्ये आतमध्ये. तर सगळे एलिमेंट्स आहे. शूट सेतू श्रीराम साऊथचे जीओपी आहे. त्याने वॉन्टेड केलं तेरा नाम मोठे सिनेमा केलेले सगळे साऊथमध्ये पण. अमर मोहिले ज्यांनी सिंघम 1चं किंवा सिंघम 2चं बॅकग्राऊंड स्कोर केलंय किंवा बरेचसे सिनेमा करतात खूप रेनाऊंड. सरकारचं जे गोविंदा गोविंदा आहे ते त्यांनी डिझाईन केलं होतं. अमर मोहिले यांनी बॅकग्राऊंड स्कोर केलंय. एडिटर खूप मोठे आहे आशिष आमचे. आमचं अख्खं पॅकेजिंग आणि अनिल ठडानी सर ह्याला डिस्ट्रीब्यूट करतात. इज वन ऑफ द डिस्ट्रीब्युटर्स द बिगेस्ट वन. आणि काय मोठं पाहिजे मराठीमध्ये तुम्हाला? शरद केळकर त्याच्यामध्ये. मग काय तुम्हाला पाहिजे आणि मराठीमध्ये दाखवायला? नवीन चेहरा मी दिलाय, शान्वीला आणलाय, जुळेकरला एक वेगळ्या रूपेत तुम्ही कधी बघितलं तसं आहे. ऑल द एलिमेंट्स वी हॅव. आणि तुम्हाला आणि काय पाहिजे मराठीमध्ये मला हे सांग ना. तर जे क्रिटिसाइज करतात तेही बरं आहे. ॲटलिस्ट जाऊन बघणार ना सिनेमा काय याच्यामध्ये. तर रानटीपणा साकारणं चॅलेंजिंग होतं या सिनेमामध्ये? चॅलेंजिंग म्हणजे काय ना, एक तर माझ्यासाठी खूप जास्त नाही कारण मला ॲक्शन करणं तसंच आवडतं जास्त. पण येस मोठा सिनेमा आहे आणि एक म्हणजे इंजरीज होत्या मला बऱ्याच. माझा पाय तुटला होता, एक माझं लिगामेंट तुटलं होतं. तेव्हा खूप त्रास झाला होता कारण ऑलमोस्ट त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे चालण्यामध्ये पण ब्रेस घालावा लागतो. त्याच्यामध्ये 2 ॲक्शन सिक्वेन्स केले मोठे. तर त्या सगळे चॅलेंजेस होत्या. पण इंटेंट तुमचं करेक्ट. तुमचं मन काय आहे ना, तुम्ही मनाचं ऐका. तर मी फक्त मनाचं ऐकलं आणि करत गेलो सगळं अख्खा सिनेमा. सगळ्यांनी असंच केलं म्हणजे. समीतला बघ ना, समीत ऑलमोस्ट ही वॉज डेड आफ्टर द ॲक्सिडेंट. 3 स्कलमध्ये 3 फ्रॅक्चर्स म्हणजे काय असतं? एक डोळा बंद होता त्याचा, मी बघितलं तेव्हा. डोळा बंद आहे, स्वतःच बंद होता तो. त्याचा स्विच कसा ऑन झाला मला कळलं नाही. त्याच्यानंतरही अख्खा डोळा इथून निळं असं इतकंपर्यंत मला आणि इतकं टेंगूळ इतकं मोठं म्हणजे झालं काय या माणसाला? मी स्कॅन्स बघितले. 3 क्रॅक्स आहे डोक्यात.
तिथून उठून माणूस 3 महिन्याच्या आतमध्ये शूटिंग सुरू केलंय. म्हणजे आणि तुम्हाला काय पाहिजे कोणच्या इंटेंट म्हणतात ना आपण, की तुमचं किती प्रेम आहे त्या सिनेमावरती, ह्याच्यावर मोठं नसेल ना. तर मी सगळं दिलंय, आता बघायचं काय होतं. या चित्रपटाचे जे निर्माते आहेत पुनीत बालन सर, जेव्हा हे तुम्ही भेटले त्यांना या सिनेमाबद्दल सांगितलं, तर त्या भेटीदरम्यान काय घडलं नेमकं आम्हाला ऐकायला आवडेल. मी सांगतो पुनीत खूप कूल आहे यार त्या त्याला म्हणजे तू जास्त विचार नाही करत, त्याचा पटकन डिसिजन घेतो तो. पटलं तर लगेच, नाही पटलं तर तो करणारच नाही. आणि तो खूप त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट आहे. मग तुम्ही कोणी पण येऊ, तू असा खूप रिजिड माणूस आहे. करायचं तर लगेच करा, नाही तर मग नाही, असं आहे त्याचं. ही इज नॉट इन अ मेक, कारण इतके बिझनेस आहे, इतकं काही चाललंय त्याचं. इफ ही स्टार्ट थिंकिंग ना टू मच, तर तो सक्सेसफुल होणार नाही. तो इज व्हेरी स्ट्रेट. तर मी जेव्हा त्याला भेटलो, मित्र पहिल्यापासून होता, मी ही स्क्रिप्ट जेव्हा ऐकलं, कारण त्याला तो ही स्टार्टेड डुईंग, ही डिड मुळशीपाटण, त्याच्यानंतर जगविंजर तो करत होता ऑलरेडी. म्हणजे माझं एक स्क्रिप्ट तुला ऐकायची का, मला प्लॉट ऐकव काय. मी प्लॉट ऐकवला, मला कडक आहे, कुछ अलग आहे, करते बजेट बोल. म्हटलं ते समित सांगेल, कारण वी हॅव टू वर्क ऑन इट. बिकॉज तू भेटला तर मी तो सांगेन, पण एक ओव्हरऑल मला माहिती आहे रेंज काय आहे पिक्चरची. इट्स नॉट इवन इक्वल टू लयभारी. बोला काय बोलतो लयभारी, तू किती जुना होता. म्हटलं हो, तरी मी वर्कआउट केलंय सगळे, खूप मी डील्स क्रॅक केले आहे सगळ्यांबरोबर. मग ठीक आहे, सांग मला. तर मी बजेट खोड केलं, म्हणजे डन, करूया. त्याच्यानंतर कधी त्यांनी हे नाही विचारलं की काय चाललंय, शूटिंग कसं आहे. समितचा ॲक्सिडेंट झाला, तो गेला भेटायला. ते समितला हेच म्हटलं, पहिले नीट हो, मग शूटिंग सुरू कर, काही फरक नाही पडत. तर ही वॉज व्हेरी कधी इंटरफेरन्स नाही, कुठेही इंटरफेरन्स नाही. खरं तर मराठीमध्ये असे प्रयोग होण्यासाठी किंवा असा सिनेमा घडण्यासाठी वी नीड प्रोड्युसर्स हू ट्रस्ट मेकर्स. आणि एक मेकर्सचा पण असं आहे की भैया ते म्हणजे आय डोंट नेम इट, पण इथे आपला फायदा पहिले सोचतात लोक. आणि बिझनेस अल्टिमेटली, बिझनेस विदाउट रिस्क होऊ शकत नाही. जो कोणी तुम्हाला येऊन सांगते कि सर ये पिक्चर तो इतना बिजनेस करेगी, सर फ्राइडे को इतना ओपनिंग लगेगा, सर ये इतना यहाँ से इतना आ जाएगा, ते चुकीचं आहे. त्या फ्रायडे बद्दल कोणालाच माहिती नसतं. नोबडी शुअर. यू कॅन पुट इन हार्डवर्क, तुम्ही चांगला सिनेमा करा, तुम्ही मार्केटिंग मोठं करा, ते तुम्ही करू शकता. पण बॉक्स ऑफिस कोणी ठरवू शकत नाही, कोणाला माहिती नाही आहे. नोबडी कॅन टेल. आणि जे म्हणतात ते खोटं बोलतात. ते प्रोड्युसर्स, प्लीज लिसन टू मी. जे तुम्हाला येऊन म्हणतील मेकर्स की सर ये ब्लॉकबस्टर होगी, ते खोटं अडचण केली बोलतात. मी पण नाही बोललो, म्हटलं सिनेमा चांगला बनवू मी. मी सर मी तुम्हाला जे ऐकवलंय होतं त्याच्याहून थोडा मोठा सिनेमा बनवेल, माझा थॉट हा असतो. पण मी हे फॉल्स कमिटमेंट कोणाला करणार नाही की सर आपका पैसा वापस आ जाएगा. कारण ऑब्व्हियसली रिस्क इन्व्हॉल्ड, कोणताही बिझनेस असो. तुम्ही एक चॉकलेट बनवता ना, त्याच्यानं रिस्क आहे. नाही चाललं तर, लोकांना आवडलं नाही तर, तुम्ही तो म्हणजे तुम्ही फॅक्टरी टाकली आहे, मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलंय, तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकले बरेच, पण जर चॉकलेट लोकांना आवडली नाही तर काय होईल. या मोमेंटला तुम्हाला धाकधूक आहे का आता? नाही, मला नसते. मी आपलं काम चांगलं केलंय. माझं काम झालेलं आहे, 90% काम झालेलं आहे. बाकीचं काम मी करतोय आता तुमच्यावर बसून. हे माझं काम आहे. त्याच्यानंतर वर जर नशिबात असेल हिट होणं तर हिट होईल, नाही चाललंय वरती. आपण आपलं काम इमानदारीने केलंय आणि इंटेंट खूप क्लिअर आहे माझं. आणि मी स्पष्ट बोलतो, स्पष्ट वागतो. मला सगळ्यात त्रास त्याचाच आहे, जेव्हा लोक खोटं बोलतात किंवा ते लोक मला खोटं ठरवतात की तू खोटा बोलला किंवा तू असं बोलला. मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला चांगलं वाटेल वाईट वाटेल त्याचं मला नाही, पण मी खरं बोलणार, मी खोटं नाही बोलणार कोणाशी. विष्णूचं रक्त पाहायला मिळेल का? पाहायला मिळेल ना, ट्रेलरमध्ये एक आहे कसा एक शॉट आहे त्याच्यामध्ये, तेव्हा दिसेल. पण ते का होतं असं, त्याच्या मागची गोष्ट थोडी बडी कमाल आहे. ते करेक्ट आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर सिनेमा बघाल ना, ते करेक्ट स्टेटमेंट आहे. जेव्हा तुम्ही विष्णूचं रक्त कोणी बघितलं नाहीये असं ऐकलंय. म्हणजे शब्दप्रमाणे जाऊया तर जितकी रानटी लोक किंवा यूथ महाराष्ट्रामध्ये आहे ना, तिथे कुठेही नाही तितकी रानटी. पण आपल्याला माहिती नाही का, हे म्हणायला खूप असं वाटतं की नाही आपण सगळ्या माझं हे म्हणणं आहे, आपला हिरो नेहमी कॉमन मॅन का असतो, तो अँग्री यंग मॅन का नाही असं. अँग्री यंग मॅन वरून आठवलं, दिग्दर्शक जे आहेत समित कक्कड, त्यांनी महाराष्ट्राला आता नवा अँग्री यंग मॅन मिळणार आहे शरद केळकरच्या रूपात. ते ठीक आहे, पण माझा प्रश्न आहे, तुमच्याशी प्रश्न आहे काय, महाराष्ट्राची मुलांमध्ये राग नाहीये, ॲटिट्यूड नाहीये, संताप नाहीये किंवा काय नाहीये, फक्त कॉमन असे पण राहतो का अख्ख्या
म्हणजे आयुष्यभर प्रत्येक माणूस असाच आहे का की अरे नमस्कार मंडळी कसं काय नाही आहे ना. काय बोलला असे आहे ना लोक. तर असे आहेत तर मग एक्सेप्ट करा की अशी लोक आहे. आपण का ते सुडो ठेवतो की मी खूप छान आहे. नाही नाही तुम्ही सांगा कसं करायचं. असं नाही आहे. लोक आहे रिअल व्हा थोडंसं. आपल्याकडे अशी रानटी लोक आहे म्हणून नाव रानटी आहे ना पिक्चरचं. तर आपण लपायची गरज नाही. आपण आहे असे. आपण म्हणतो ना हरियाणाची लोक अशी आहे जाट आहे ते खूप असे आहे. तर आहे ते रिअल आहेत अशी लोक. तर तुम्ही महाराष्ट्रात असं तुम्ही लोकांना कोणाला दाखवताय की तुम्ही नाही आहे. आज मारायला सगळ्यात पुढे जाता ना बाहेर. राडा झाला की राडा कुठे राडा होता तुम्ही जाता ना. रानटीपणा आहे आतमध्ये पण ते असं रॉंग परसेप्शन का देता लोकांना. आहे असं असं राग सगळ्यांच्या मध्ये आहे ना. तर माहिती नाही का मला असं नाही आमचा मुलगा तर असं नाही. आधी 22 तारीख जवळ आलेली आहे, चित्रपट रिलीजला आलेला आहे. काय सांगाल प्रेक्षकांना जाता? हेच की जे सिनेमे तुम्ही जाऊन हिंदी तमिळ तेलुगू डबमध्ये बघता त्याच्याहून चांगला आपल्या भाषेत मराठीमध्ये त्या स्केलचा त्या स्टँडर्डचा म्हणजे ॲक्शनमध्ये असो किंवा साऊंडमध्ये असो VFX असो CGI असो DI असो जितके एलिमेंट्स आहे सगळे त्याच्यामध्ये तितक्याच कम्पॅरेटिव्हली तितकाच मोठा सिनेमा न्यू जॉनर म्हणू शकतो मराठीमध्ये घेऊन आलोय. रानटी विच इज अ ॲक्शन फिल्म आणि प्राऊडली मी म्हणतो आणि एक त्याच्या मागे खूप चांगला इमोशन आहे. हे चांगली गोष्ट विथ दॅट स्केल तुम्हाला बघायचं आहे तर रानटी आणि तुमचा लाडका शरद केळकर त्याच्यामध्ये आहे. असं नाही म्हटलं द न्यू अँग्री यंग मॅन ऑफ मराठी सिनेमा. तर प्लीज जाऊन बघा रानटी थिएटर्समध्ये 22 नोव्हेंबरपासून. धन्यवाद सर आमच्याशी केलेल्या या बातचीतीबद्दल आणि तुम्हाला रानटीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू आणि मी मुळचा सीधा माणूस नाही.